नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कोणालाही माहिती नसलेले मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व। मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा आवडता प्रिय महिना आहे। या महिन्यात विष्णूजींची पूजा केली जाते, पाठ केले जाते, त्याचे आपल्याला अगणित पुण्य मिळते। या महिन्यात लक्ष्मी पूजा करून त्या देवीजवळ तिचा प्रिय म्हणजे विष्णूंचा नाम मुखात राहू दे व त्या देवीची सावली सतत माझ्यावर राहू दे हेच मागावे। आपल्याला तर माहितीच आहे की विष्णूंचे राम व कृष्ण हे अवतार आहेत। यांपैकी कोणत्याही देवाची पूजा ही विष्णूलाच मिळते। या महिन्यात रामरक्षा स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम, नामावली, भागवत ग्रंथ, भगवद्गीता वाचावी। याने विष्णू भगवान प्रसन्न होऊन मनातल्या इच्छा पूर्ण करतात। या महिन्यात जास्तीत जास्त नामस्मरणाकडे ध्यान द्यावे। नामाने त्या देवीची शक्ती आपल्या घरात वास करते। तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा, ही पूजा विष्णूलाच मिळते, कारण देव हा एकच असून प्रत्येक देव विष्णूचीच रूपे आहेत। म्हणजे सोने हे एकच आहे, पण त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवले जातात, पण मूळ सोनं प्रत्येकाचं एकच आहे ना। म्हणूनच या महिन्यात लक्ष्मीपूजन, चंपाषष्ठी, दत्त जयंती, गीता जयंती हे सण असतात। या महिन्यात खोटे बोलणे, इतरांची निंदा करणे, मनात दोष तिटकारा करणे टाळावे। त्यामुळे आपले जेवढे पूजा पाठ आहेत ते फळाला येत नाहीत। जास्तीत जास्त मौन पाळण्याचा प्रयत्न करावा, त्याने मानसिक शांती मिळत असते। ओम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। या मंत्रात इतके सामर्थ्य असते की मनातील वासना, वाईट विचार निघून जातात। त्यामुळे माणसाच्या हातून वाईट कर्म होतच नाहीत। भगवद्गीता वाचताना त्या श्लोकांची एक एक शक्ती माणसाला नवसंजीवनी देते। त्यामुळे त्यांच्या मनातही नेहमी इतरांविषयी आदर राहून वाईट वृत्ती होत नाही। पण हे सर्व करत असताना आपले मन स्वच्छ ठेवावे। देवाचे नाम घेताना फक्त नामाचा विचार करावा, बाकी आपला वेळ देवाच्या नामस्मरणात घालावा। कारण ह्या महिन्याचे पूजापाठ मनुष्याला सुख, शांती, समाधान देऊन मनातील वासना घालवते। तीच शक्ती माणसाला जगण्याचे धैर्य व बळ देते, कारण ह्या महिन्याची वैशिष्ट्येच तशी आहेत। या महिन्यात मन स्वच्छ ठेवलं तर नुसतेच नामस्मरण केले तरी त्याची पुण्याई ही मोठी आहे। तुम्हाला माहिती आहे का, सगळ्या महिन्यातला सर्वात श्रेष्ठ महिना हाच आहे। मार्ग म्हणजे जीवनाला वेगळा आकार देऊन मनातील वासना दूर करणारे व शीर्ष म्हणजे मन व आत्मा नितळ स्वच्छ झाल्यामुळे ते देवीला अर्पण करणारे म्हणजेच मार्गशीर्ष। म्हणून तन मनाने त्या देवीची एकनिष्ठतेने पूजा करा। कोणालाही काया वाचा मनाने दुखवू नका। गरिबांना पैसे, वस्त्र, अन्नाची मदत करा। माणसात देव पाहणे हीच खरी विष्णुपूजा, देवसेवा आहे। कारण प्रत्येक आत्म्यात तोच विष्णू वास करतो। त्या विष्णूमुळेच आपले शरीर आहे आणि आपण जिवंत आहोत हे विसरू नका। म्हणूनच पूजा पाठाबरोबरच माणुसकीचाही धर्म पाळा, म्हणजेच नक्कीच ती पूजा देवाला समर्पित होईल, विष्णूंना मिळेल। कारण माणसातच खरा ईश्वर आहे। ओम नमः भगवते वासुदेवाय नमः। तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल।